डिलेव्हरी बॉय डिलेव्हरी देण्यासाठी आला होता. तो म्हटला की हे माझं तुमचं पार्सल आहे. आणि बोलता बोलता त्या बाईला त्याच्याकडे रेकॉर्डर होतं आणि मग बोलता बोलता त्या महिलेला त्यांनी विचारलं की तुमचं नाव काय आहे, मी एकदा कन्फर्म करतो. मग ते मोबाईलवर कन्फर्म करतात तोपर्यंत ती बाई तिचं नाव सांगते, नंबर सांगते आणि दुसऱ्या 5 मिनिटाला तिला मेसेज पडतोय तिचं अकाउंट पूर्ण सीज झालं. आता बिल भरल्यानंतर ओके झालं ते सगळं. 900-1000 रुपये समथिंग बिल होतं. ते ओके झाल्यानंतर आता म्हटलं तो बंद करेल, त्याच्यापेक्षा त्याला एक फोन करून सांगावं की बाबा तुझं बिल भरलेलं आहे. सो मी त्याला परत कॉल केला आणि मी त्याला म्हटलं बिल भरलंय बाबा मी तुमचं, आता काही बंद करू नका. नाही म्हटलं एक OTP लागेल, त्याच्याशिवाय हे नाही. म्हटलं OTP काय मी तुला देणार नाहीये. म्हटलं मी एक ऍप पाठवतो, तुम्ही काय करा ते ओपन करा आणि तिथं OTP टाका आणि MNGLचाच असणार आहे ते. सो त्यांनी ते पाठवल्यानंतर मला शंका होतीच, पण म्हटलं ते गॅस बंद पडण्यापेक्षा बघूयात आपण प्रयत्न करून ते केलं. मी क्लिक केल्यानंतर ते मला अलर्ट आला की हे फ्रॉड आहे. पण म्हटलं मी त्याला परत फोन केला, म्हटलं हे फ्रॉड दाखवतोय, म्हटलं हे नाही. तरी पण म्हटलं नाही सर, फक्त क्लिक करा आणि OTP तर टाकायचं काय. ते क्लिक केलं, माझं पूर्ण ॲक्सेस कोणाकडे गेला. काही मुली सुद्धा आहेत जे फेक आयडीज बनवून मुलांना त्या ट्रॅपमध्ये अडकवतात आणि मग हळूहळू गोड बोलून त्या सगळ्या गोष्टी काढून मग तो व्यक्ती ट्रॅप होतो, मग तो त्या फ्रॉडमध्ये अडकला जातो. माझ्या एका मित्राबरोबर किस्सा असा घडला की त्याला सांगितलं की 238 करोड रुपयेच्या फ्रॉडमध्ये तुमचं नाव आलं आणि तो तुम्ही केलाय. नमस्कार. विजेता कॉर्नर रिअल हिरो या पॉडकास्टमध्ये मी तुमचा होस्ट आकाश गोंदावले मनापासून तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही या पॉडकास्टमध्ये खूप साऱ्या स्टोरीज पाहिल्यात, लोकांचे इन्स्पायरिंग अचिव्हमेंट्स पाहिलेत आणि त्यातून तुम्ही खूप काही शिकत आहात. तुमचे फीडबॅक आम्हाला भेटत आहेत आणि दरवेळेप्रमाणे यावेळीसुद्धा काहीतरी व्हॅल्यू ॲड तुमच्या आयुष्यामध्ये करण्यासाठी एक रिअल हिरो म्हणून प्रगती कोपरे मॅडम आलेल्या आहेत, ज्यांचं फॉरेन्सिक सायन्समध्ये एज्युकेशन झालेलं आहे आणि त्या सायबर क्राईम या विषयांवरती समाज प्रबोधनाचं काम करतायत. त्यांच्या कामाची दखल घेऊन अमेरिकेतल्या एका मॅगझिननी त्यांची स्टोरी कव्हर केलेली आहे त्यांच्या मॅगझिनमध्ये. तर त्यांनी खूप साऱ्या गोष्टी केलेल्या आहेत. पण आज जर समाजाचा सगळ्यात मोठा दुर्दैवाचा भाग म्हणा किंवा हे जे काही टेक्नॉलॉजी येते ते समजत नाही आणि त्याच्यामुळे होणारी फसवणूक, ज्याच्यामुळे उद्ध्वस्त होणारे आयुष्य, कोणकोणत्या पद्धतीचे सायबर फ्रॉड्स आहेत, कशा पद्धतीने आपण त्याच्यापासून वाचू शकतो, त्या कामी फॉरेन्सिक सायन्सचे स्टुडंट्स असतील किंवा सायबर क्राईम रिलेटेड जे काही लोक असतील ते तुम्हाला कशी मदत करू शकतात, तुम्हाला अडचणीतून किंवा त्या सायबर क्राईममध्ये जिथं तुम्ही फसलेले आहात तिथून कसं बाहेर काढू शकता, त्याच्याबद्दल आज आपण प्रगती मॅडमकडून खूप साऱ्या गोष्टी माहीत करून घेणार आहोत. जर तुम्ही विजेता कॉर्नर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर ते चॅनल सबस्क्राईब करा, कारण त्यातून प्रेरणा घेऊन तुम्ही सुद्धा शून्यातून विश्व निर्माण करूच शकता. अशा वेगवेगळ्या स्टोरीज आणि वेगवेगळे इन्स्पिरेशन तुम्हाला कायमचे ऐकायचे असेल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनाला क्लिक करा, बेल आयकॉनला हिट करा, म्हणजे पुढच्या वेळेचे सुद्धा नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. सो स्वागत करूयात आपण प्रगती कोपरे मॅडमचं या विजेता कॉर्नर पॉडकास्टमध्ये. मॅडम, तुम्ही इथं तुमच्या वेळात वेळ काढून आलात त्याच्याबद्दल तुमचं मनापासून स्वागत. सगळ्यात महत्त्वाचं तर मला आहे ना तुमच्याबद्दल, तुमच्या बॅकग्राऊंडबद्दल, तुमचं शिक्षण, तुमचं लहानपण, तुमचे आईवडील काय करत होते याच्याबद्दल सांगा आणि त्याच्यानंतर तुम्ही कसं हे आम्हाला ते हे असं काय एज्युकेशन असतं फॉरेन्सिक सायन्स वगैरे हे सुद्धा माहीत नव्हतं, हे तुम्हाला कसं माहीत झालं किंवा कोणकोणत्या प्रकारचे केसेस याच्याबद्दल आपण बोलणारच आहे. तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्याबद्दल, तुमच्या बॅकग्राऊंडबद्दल थोडक्यात माहिती सांगा. नमस्कार, मी प्रगती कोपरे. माझं इंट्रोडक्शन तुम्ही केलंच. मी फॉरेन्सिक सायन्स सायबर सिक्युरिटीचं एज्युकेशन घेत आहे, आत्ता फायनल इयरला आहे. आणि फॉरेन्सिक सायन्स म्हणजे माझ्यासाठी सुद्धा वेगळाच विषय होता, बट मेडिकल फील्डमध्ये काहीतरी वेगळं करायचं आणि सायबरमध्ये पण इंटरेस्ट होता. असं कंबाईन काहीतरी भेटलं आणि इंटरेस्ट वाढला म्हणून ते केलं. फॅमिलीचं सांगायला गेलं तर मी असं काही खूप काय म्हणतो आपण खूप श्रीमंत घरातून असं काही नाही आहे. मी पण एक मिडल क्लास फॅमिलीमधून आले आणि जॉईंट फॅमिली होती आमची आणि पिंपरीमध्येच राहायला होते आणि फॅमिली वॉज लाईक मिडल क्लास, असं खूप हे नव्हतं. त्याच्यानंतर मग हळूहळू एज्युकेशन झालं पिंपरीमध्येच. 12वी नंतर तुम्ही फॉरेन्सिक सायन्सला ऍडमिशन घेतलं, बरोबर? हो हो. मग फॉरेन्सिक सायन्स असा काही प्रकार असतो हे तुम्हाला कुठून कळालं, कसं?
मी आफ्टर 12th सोशल सर्व्हिसमध्ये आले. मी स्वतः इंडिव्हिज्युअली पहिलं एज्युकेशन सेक्टरला काम केलं, लाईक कॉलेजेसला ॲडमिशन देणं हे ते सगळं इंडिव्हिज्युअली करत होते. आणि मग हळूहळू लोकांना ऍडमिशन घेऊन देत हो होता. हो. बरं. तर मग हळूहळू थोडं रिसर्च केल्यानंतर मला कळलं की असं काहीतरी आहे फॉरेन्सिक सायन्स म्हणून. आणि ज्यावेळेस मग फॉर्म वगैरे फिलअप केलं, अप्लाय केलं, मग कळालं की फॉरेन्सिक सायन्स सायबर सिक्युरिटी एकाच ठिकाणी भेटते. म्हणून मग तिथे अप्लाय केलं. आणि इंटरेस्ट तर होताच, म्हणजे छान वाटलं की काहीतरी करायला भेटतंय वेगळं. मग थोडंसं रिसर्च केला, अजून छान वाटलं करण्यासारखं काय. आम्ही जेव्हा 10वी 12वी केलं त्यानंतर आम्हाला फक्त 3च साईड मध्ये होत्या, ते खूप माहित होत्या, आर्ट, सायन्स आणि कॉमर्स. आता हे नवीन प्रकार आलाय. बरं, काय असतं एज्युकेशन आणि मुलांना जर ते शिकायचं असतं कोणते कॉलेजेस आहेत त्यासाठी, किंवा खरंच समाजाला पिढीला हे शिकण्याची गरज आहे का नवीन? खरंच ही गरज आहे, कारण फॉरेन्सिक सायन्स आणि सायबर सिक्युरिटी हा जो विषय हा खूप कमी आहे, अजून देखील लोक अवेअर नाही आहेत ह्या विषयाबद्दल. फॉरेन्सिक सायन्स हा एक असा सब्जेक्ट आहे जो म्हणजे जिथं डॉक्टर लोकांचं काम संपतं तिथं फॉरेन्सिक एक्सपर्टचं काम सुरू होतं. म्हणजे एखादा पेशंट गेला की तिथून पुढचं काम फॉरेन्सिक एक्सपर्टच्या हातामध्ये असं. आणि रिलेटेड असतं की एखाद्या केसमध्ये सायबर रिलेटेड काही घडलं किंवा काही डिजिटल एव्हिडन्सेस सापडले किंवा तो माणूस कोणत्या फ्रॉडमध्ये अडकला होता, त्यांनी सुसाईड केलं किंवा काय, तर मग ही केस दोन्हीकडे मॅनेज होते. फॉरेन्सिक सायन्स ॲज वेल ॲज सायबर सिक्युरिटी दोन्हीकडे ही केस हे केली जाते. बरं, हे कुठं शिकायचं, कुठं हे? ऍक्च्युली महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये 3 कॉलेजेस आहेत, छत्रपती संभाजीनगर, मुंबई आणि नागपूर. तर या 3 ठिकाणी आहेत आणि बाकी ठिकाणी प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स आहेत जिथं हे कोर्स दिले जातात. मला एक सांगा, फॉरेन्सिक सायन्स आणि सायबर क्राईम याच्यामध्ये काय डिफरन्स आहे दोन्हीमध्ये? फॉरेन्सिक सायन्स म्हणजे रिलेटेड टू बायोलॉजिकल एव्हिडन्सेस, म्हणजे माणसाच्या शरीराशी रिलेटेड सगळ्या गोष्टी. आणि सायबर क्राईम म्हटलं की डिजिटल एव्हिडन्सेस किंवा कम्प्युटर, मोबाईल हे जे डिजिटल सोर्सेस आहेत ह्याच्याशी रिलेटेड आलेल्या सगळ्या गोष्टी सायबर क्राईममध्ये पकडल्या जातात. म्हणजे फ्रॉड्स असो, स्कॅम्स असो, हॅकिंग असो, फोन हॅकिंग हे ते, किंवा क्राईम सीनवर पेनड्राईव्ह सापडला, मोबाईल सापडला किंवा कार्ड सापडलं, ATM कार्ड, हे सुद्धा डिजिटल एव्हिडन्समध्ये येतं असं. आणि फॉरेन्सिक मध्ये शरीरा रिलेटेड हो, जे काही ब्लड सापडलं, ब्लड सॅम्पल्स असतील किंवा इतर काही. एकच केस 2 ठिकाणी पण असू शकते, म्हणजे फॉरेन्सिक आणि सायबर मध्ये, किंवा मग ते कन्व्हर्जन केलं पाहिजे किंवा तुम्ही एक्सपर्ट करत. हो, हे मग फॉरेन्सिक एक्सपर्ट मग पुढच्या गोष्टी शोधतात की मग ती केस कुठं दिली पाहिजे, सायबर सिक्युरिटीला दिली पाहिजे की फॉरेन्सिकला दिली पाहिजे. बरं, प्रगती मॅडम, मला एक सांगा, तुमचं इंटरनॅशनल मॅगझिननी स्टोरी कव्हर केली आहे किंवा प्रकाशित झालेली आहे, तर तुम्ही असं कोणतं काम केलं होतं ज्याच्यामुळे तुम्हाला, आणि कोणत्या इन्स्टिट्यूटने, आणि काय तुमचं ते इंटरनॅशनल लेवलला झालं त्याच्याबद्दल थोडक्यात? ॲक्च्युली मी 12th झाल्यानंतर माझ्या फॅमिलीवर थोडीशी मेडिकल कंडिशन आली की माझ्या वडिलांना 4 अटॅक वगैरे आले आणि मग फॅमिलीचा डाऊनफॉल होता तो. आणि त्या फेजमध्ये असं झालं की आम्हाला ॲम्फोटेरिसिन B म्हणून एक इंजेक्शन होतं, म्युकरसाठी दिलं जायचं. आणि माझ्या वडिलांना त्या 4 अटॅकच्या ह्याच्यामध्ये म्युकरचं इन्फेक्शन झालं होतं व्हेंटिलेटरमुळे. तर मग त्याच्यासाठी आम्ही थोडंसं बघत असताना शोधत होतो, आम्ही पैसे देऊन इंजेक्शन मागत होतो पण ते आम्हाला भेटत नव्हतं. मग त्यावेळेस असा विचार आला की आपण जर पैसे ऑफर करून आपल्याला ती गोष्ट भेटत नाहीये, जे गरीब आहेत, जे गरजू लोक आहेत, स्लम्स मधले लोक आहेत, त्यांना ह्या गोष्टी कशा उपलब्ध होणार. मग तेव्हा कुठंतरी असं वाटलं की नाही, आपण ह्या गोष्टीसाठी फाईट केलं पाहिजे. मग तेव्हा पहिल्यांदा स्टेप घेतली होती ती म्हणजे पुणे कलेक्टर ऑफिसला वगैरे रात्री 1:30-2 वाजता मी ॲप्लिकेशन, लेटर हे ते केलं होतं. आणि मला रिस्पॉन्स सुद्धा आला त्यावेळेस लवकर. आणि मग त्याच्यानंतर मग वाटलं की नाही, इथं आपल्याला एक प्लस पॉईंट भेटलाय की आपण कशासाठी तरी फाईट केले आणि ते आपल्याला भेटले. आणि त्यावेळेस असं झालं, मी ते केल्यानंतर दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, मला माहित नाही त्याच रिझनमुळे झालं की कसं, बट दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासून DY पाटील हॉस्पिटलला, पूर्ण हॉस्पिटलला फ्रीमध्ये ते इंजेक्शन आले. बरं, फ्रीमध्ये. म्हणजे माझी आई अक्षरशः लोकांना म्हणत होती, बाबा मला फक्त 1 तासासाठी तुम्ही ते द्या, 1 तासानंतर आमच्याकडे आलं तर मी तुम्हाला देते, पण मला आत्ता गरज आहे म्हणून ते द्या. बट ते नव्हतं भेटत. मग हळूहळू मेडिकल लाईनला तिथून सुरुवात झाली.
मग काम करत असताना एज्युकेशन फील्डवर आले. मग थोडंफार स्टुडंट्सला इन्स्पायरिंग काउन्सिलिंग ह्या त्या गोष्टी मग ते सुरू झालं. मग मध्येच एक संस्था होती हेल्पिंग रायडर्स म्हणून, ऑनलाईन ग्रुप वर्क करत होता. मग त्याच्या माध्यमातून मी समाजात मला कॉन्टॅक्ट वाढले, हळूहळू गोष्टी कळाल्या. मग जाऊन रयत विद्यार्थी विचारमंच संस्थेमध्ये मी हे झाले. मग मला तिथे पद मिळालं. हो. मग तिथे हळूहळू मला पद मिळालं. मला माझे मोटिवेटर्स आहेत दंबराज सर वगैरे, त्यांनी मला खूप छान मोटिवेशन दिलं. मला त्यांनी प्रत्येक बारीक बारीक गोष्टींमध्ये सांगितलं की प्रगती हे केलं पाहिजे, हे नाही केलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक प्लस मायनस पॉईंट त्यांनी मला सांगितला. माझे ह्या पूर्ण जर्नीची दखल घेत GOYN म्हणून एक संस्था आहे, ग्लोबल अपॉर्च्युनिटी यूथ नेटवर्क, ती ग्लोबल प्लॅटफॉर्मला वर्क करते. तर त्या संस्थेनी माझं हे सगळं वर्क बघत यंगेस्ट यूथ सोशल वर्कर वगैरे असं बघून त्यांनी ती दखल घेत माझं त्या मॅगझिनला इंटरव्ह्यूसाठी मला कॉल आला. मग त्यांनी हो मग त्यांनी मला इंटरव्ह्यू घेतला, माझं फोटोशूट वगैरे केलं आणि मग तो एक पिकअप पॉईंट होता माझ्यासाठी. मग ते सगळं झालं आणि मग आत्ता त्यांच्या कन्व्हेनिंगमध्ये फर्स्ट टाइम इंडियामध्ये आणि त्यात सुद्धा पुण्यामध्ये ही कन्व्हेनिंग झाली 5 दिवसाची. त्या कन्व्हेनिंगमध्ये ही मॅगझिन लॉन्च झाली. अरे वा, छान. प्रगती, आता तुझं वय किती आहे? 21. 21 वर्षाची. आता 21 वर्षात तेवढीच मोठी अचिव्हमेंट इंटरनॅशनल लेवलला झाली. त्याच्याबद्दल काय वाटतं तुला किंवा तुझ्या आई वडिलांना? ऍक्च्युली खूप भारी वाटतं. म्हणजे स्टार्टिंगला असं होतं की कोपऱ्यांची मुलगी, आम्ही जिथं राहायचो ती अशी एकदम हाय क्लास एरिया पण नव्हता, स्लम पण नव्हता, नॉर्मल मिडल क्लास लोक चाळीत वगैरे राहण्याची सिस्टम होती. आणि तिथं कोपऱ्यांची मुलगी ही ओळख होती. आणि हळूहळू जसं ह्या फील्डमध्ये आले, जसं लोकांशी परिचय झाला, ह्या गोष्टी समजायला लागल्या, मग आई वडिलांना लोक असे ओळखायला लागले की प्रगती कोपरेचे आई वडील. मग ते खूप भारी वाटायला लागलं. आणि अजून पण तीच गोष्ट मला मोटिवेट करते की नाही, मला त्यांना अजून प्राऊड फील करायचे. ह्या बारीक बारीक गोष्टी ज्या आहेत त्या मी फोकस केल्या पाहिजे समाजासाठी. आणि जिथं मला वाटते, असं नाही की ते प्रत्येकालाच वाटतं काही काही लोकांना की बाबा मी हे केलं पाहिजे, मी ते केलं पाहिजे, पण प्रत्येकजण त्याच्यासाठी पुढे येतो असं नाहीच. मग मला असं वाटलं की जिथं जिथं मला ते करता येईल तिथे तिथे मी करण्याचा प्रयत्न केला. फंटास्टिक. विद्यार्थ्यांसाठी ॲडमिशनसाठी तुझे काय काम करतो, अशी काही स्टोरी ज्याच्यामध्ये तुझ्या कामामुळे एखाद्या विद्यार्थ्याचं करिअर घडलं किंवा त्याला एज्युकेशन मिळालं, असं काही स्टोरीज आहे? हां, तर मी DY पाटीलमध्ये स्टार्ट केलं. माझे अजून एक पिंपरीमध्ये एक सर होते, त्यांनी मला खूप छान मोटिवेट केलं ह्या जर्नीसाठी. मी ॲडमिशन्स द्यायला लागले, म्हणजे मी स्वतः त्या कॉलेजमध्ये शिकत होते आणि मग त्यांनी मला असं सांगितलं, प्रगती असं असं आहे की आपण ॲडमिशन्स दिले तर चांगलं होतं नाही का, जे गरीब वगैरे आहेत त्यांना आपण मॅनेजमेंट थ्रू ॲडमिशन्स देऊ की कॉलेजला पण स्टुडंट्स भेटतात आणि आपला पण फायदा होतो. बट स्टार्टिंगला मला काहीच माहीत नव्हतं की मॅनेजमेंट नावाचा प्रकार असतो म्हणून, कारण माझं लिगली आपलं ह्याच्यामधून होम कोटामधून वगैरे ॲडमिशन झालं होतं. मग तसं काहीतरी मग त्यांनी मला सांगितलं की तू ॲडमिशन्स कर नाही का, मी तुला मोटिवेट करेल, मी तुला सांगेल, ॲडमिशन आले की तुझ्याकडे देईल. त्यांनी माझ्या ओळखी केल्या कॉलेजेसमध्ये बरेच असं तसं. तर मग ते मग ॲडमिशन्स यायचे, ते माझा नंबर द्यायचे आणि मग माझ्याशी कॉन्टॅक्ट झाला का मग मी कॉलेजमध्ये घेऊन जायचे, मग ॲडमिशन करणार. आणि झाल्यानंतर मग स्टुडंट्सचा फोन यायचा की मॅडम थँक्यू बरं का, तुमच्यामुळे आमचं ॲडमिशन झालं, आम्ही एवढे दिवस पळत होतो, झालं नव्हतं, पण तुम्ही एक फोन केला ना आमचं ॲडमिशन झालं. तिथं पण कुठेतरी छान वाटत होतं असं. आता हे सायबर क्राईम किंवा फॉरेन्सिक सायन्स हे जे विषय रिलेटेड काही केसेस ज्या तुमच्या ऐकण्यात पाहण्यात आहे, कारण आता खूप साऱ्या लोकांची फसवणूक होती आहे. इव्हन मी काल परवापासून ते फोन लावला तरी लोकांच्या फोनवरती ऐकतो की तुम्हाला अशा अशा पद्धतीचे फोन येऊ शकतात, जजनी फोन केलाय किंवा वॉटेवर पोलिसांचा फोन आहे, तुम्ही क्राईममध्ये अडकलायत आणि आम्हाला पैशाची मागणी होते, किंवा हनी ट्रॅप नावाचा प्रकार आहे. अशा काही केसेस कशा घडतात किंवा कसं त्याच्यापासून वाचलं पाहिजे, केसेस काही सांगू शकलात तर, आणि कसं वाचता येईल याच्याबद्दल थोडंसं. आता मोबाईलवर वगैरे ते ट्रायचे मेसेज, TRAI म्हणून SMS भरपूर येतात. तर लोकांना असं वाटतं ते गव्हर्नमेंट थ्रू येतात.
की लोक असे तुमचे 2 दिवस सिम कार्ड बंद असेल, 2-3 दिवस अगं, तुमचा 2 तासात फोन बंद बंद करणार, असेल, हां. तुमचा फोन बंद होणार किंवा काही ह्या सगळ्या गोष्टी. मग ते लोक बघतात मेसेज, आणि ज्यावेळेस जर एखाद्या वेळेस त्या मेसेजवर OTP असेल किंवा कोणता कोड असेल आणि तो मेसेज सीन केला आणि चुकून त्याच्यावर टॅप झालं तर तुमचा फोन हे होऊ शकतो, काय म्हणतो आपण त्याला, क्लोन होऊ शकतो. आणि म्हणजे तो व्यक्ती, आपण स्वतःहून त्याला ऍक्सेस देतोय त्या व्यक्तीला की घे बाबा माझा फोन, तुला जे करायचं ते कर. आपला पर्सनल डाटा तिथे शेअर होऊ शकतो. तर लोकांनी हेच की OTP आला कोणताही, अननेसेसरी पार्सल्स, जे डिलिव्हरी बॉय वगैरे येतात, अननेसेसरी पार्सल आहे, हो, ते तुम्ही म्हणता तुम्ही ऑर्डर्स केलेली नसते, फ्रॉड. हो. मला पण कॉल येतात की सर तुमचं ते पार्सल रिटर्न चाललंय, तुम्ही कॉल करा. ऑर्डर तर काहीच केलेली नाही. हो, असं येतं की तुम्ही कॉल करा, तुमचं पार्सल रिटर्न मग तुम्ही पेमेंट तरी करा, मग आम्ही उद्या येऊन पार्सल देऊन जातो. ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे. किंवा ते येतात म्हणतात तुमचंच पार्सल आहे, हे तुमच्या नावाने आले, आपलं स्टिकर वगैरे लावून येतं, आपला मोबाईल नंबर असतो, नाव असतं. तर लोकांनी हे पण लक्षात घेतलं पाहिजे की अननेसेसरी गोष्टींमध्ये लक्ष नाही घातलं पाहिजे. जे पार्सल आपलं नाहीये, आपण जर फर्म आहोत की नाही ते माझं नाहीये, तर त्याच्या वाटेला जाऊच नाही. असं म्हणजे तुम्ही मला परवा दिवशी बोलताना एक केस पण सांगितली होती की ते फोन वगैरे घेतला आणि त्यांनी ते रेकॉर्डर लावले होते ते डिलिव्हरी बॉयनी ते डिलिव्हरी देण्यासाठी आला होता. तो म्हटला की हे माझं तुमचं पार्सल आहे, आणि बोलता बोलता त्या बाईला त्याच्याकडे रेकॉर्डर होतं, आणि मग बोलता बोलता त्या महिलेला त्यांनी विचारलं की तुमचं नाव काय आहे, मी एकदा कन्फर्म करतो. मग ते मोबाईलवर कन्फर्म करतात, तोपर्यंत ती बाई तिचं नाव सांगतेय, नंबर सांगतेय, आणि दुसऱ्या 5 मिनिटाला तिला मेसेज पडतोय तिचं अकाउंट पूर्ण सीज झालंय. म्हणजे त्याचं रेकॉर्डर होतं, ते रेकॉर्डर घेऊन कोणीतरी बाहेर होतं, कोणीतरी ऍक्सेस करत होतं. आणि मग इकडनं जेव्हा नंबर सांगितला, नाव सांगितला, आणि ते मोबाईल डिलिव्हरी बॉयने घेतला, तोपर्यंत त्यांनी तिकडनं त्याच्यावरती OTP पाठवून ते OTP न टाकता तिचा नंबर आणि हे नाव हे दोन्ही ट्रॅक होऊन तिचा मोबाईल सीज झाला. 5 मिनिटांनी तर अकाउंट पण सीज झालं, तिचे बँक अकाउंट वगैरे सगळं असं. तर मग ह्या गोष्टींना लोकांनी बळी नाही पडू. अजून काही प्रकारचे फ्रॉड होऊ शकतात? हा, तेच की बाबा, माझ्याबरोबर एक स्वतः आत्ताच रिसेंटली घडला 2-4 महिन्यापूर्वी. मी चेन्नईला काही कार्यक्रमानिमित्त गेलो होतो, इंटरनॅशनल एक प्रोग्राम होता, आणि तिकडे गेल्यानंतर संध्याकाळी कार्यक्रम संपल्यानंतर मला एक कॉल आला की तुमचं MNGLचं गॅस संपलेला आहे आणि ते बंद करणार आहे. आता मी ट्रॅव्हलिंगमध्ये होतो ॲक्च्युली, त्याच्या अगोदर मी रशियाला गेलो होतो, तिकडनं मी लगेच पुण्यात येऊन इकडनं परत चेन्नईला गेलो होतो, आणि असं माझे 8-10-15 दिवस पूर्ण मी ट्रॅव्हलिंगमध्ये होतो. सो गॅस बंद पडणार आहे म्हटल्यानंतर बायको म्हटलं आता काही सोडणार नाही आपल्याला. मग मी त्यांना म्हटलं ते काही तसं बंद करू नका, आणि मलाही माहित नव्हतं की मी बिल भरायचं राहिले का नाही. सो व्हॉट आय हॅव डन की मी त्यांना म्हटलं मी लगेच बिल भरतो, म्हटलं मी GPayवरनं भरतो, त्यामुळे मी GPayला जाऊन बिल भरून टाकतो, बंद करू नाही. म्हटलं ते त्याच्यासाठी OTP लागेल. म्हटलं आता तुम्ही पैसे जरी भरले तरी ते ब्लॉक व्हायचं ते होणारच आहे. सो लेट मी नो OTP. म्हटलं मी काय OTP देणार नाही. मी कट केला, बिल भरून टाकलं. आता बिल भरल्यानंतर ओके झालं ते सगळं, 900-1000 रुपये समथिंग बिल होतं. ते ओके झाल्यानंतर आता म्हटलं तो बंद करेल, त्याच्यापेक्षा त्याला एक फोन करून सांगावं की बाबा तुझं बिल भरलेलं आहे. सो मी त्याला परत कॉल केला आणि मी त्याला म्हटलं बिल भरलंय बाबा मी तुमचं, आता काही बंद करू नका. नाही म्हटलं एक OTP लागेल, त्याच्याशिवाय हे नाही. म्हटलं OTP काय मी तुला देणार नाहीये. म्हटलं मी एक ऍप पाठवतो, तुम्ही काय करा ते ओपन करा आणि तिथं OTP टाका, आणि MNGLचाच असणार आहे ते. सो त्यांनी ते पाठवलं. त्यांनी ते पाठवल्यानंतर मला शंका होतीच, पण म्हटलं ते गॅस बंद पडण्यापेक्षा बघूयात का आपण प्रयत्न करून ते केलं. मी क्लिक केल्यानंतर ते मला अलर्ट आला की हे फ्रॉड आहे. पण म्हटलं मी त्याला परत फोन केला, म्हटलं हे फ्रॉड दाखवतंय, म्हटलं हे नाही. तरी पण म्हटलं नाही सर, फक्त क्लिक करा आणि OTP तर टाकायचं काय. ते क्लिक केलं, माझं पूर्ण ऍक्सेस कोणाकडे गेला, त्या व्यक्तीकडे गेला. आणि मग त्यांनी ते माझ्याकडनं काहीतरी कार्ड नंबर, बँकेचं ते डिटेल्स त्याच्याकडे होते, मी नव्हते दिलेले. आणि त्या बँकेतनं लगेच मला मेसेज आला की 5000 रुपीज डिडक्ट. पटकन क्लिक केलं, लगेच बँकेला फोन लावला. फॉर्च्युनेटली बँकेला लगेच लागला पण, आणि म्हटलं आता हे ट्रान्झॅक्शन केलं तर मी नाही केलेलं, ब्लॉक करा अकाउंट. आर यू शुअर? म्हटलं हा शुअर. अकाउंट ब्लॉक करेपर्यंत परत 2 मेसेज आले, 5000, 20000.
मग परत मी बँकेला फोन केला तर म्हटले काही नाही, तुमचे फक्त 5,000 रुपये डिडक्ट झालेले आहेत, बाकीचे दोन्ही ट्रान्झॅक्शन रिजेक्टेड हो आहे. हो. मग थोडा वेळ शांत झालो. मग परत मी त्याला फोन केला. कोणाला? ज्यांनी मला फोन केला ज्यांनी होता फोन केलता. हा. त्याला मी फोन केला. त्याला म्हटलं काय, म्हटलं एवढं तुम्ही असं करताय, म्हटलं एखादा माणूस आत्महत्या करेल, मरेल, तुम्ही हे जे चुकीचं करताय म्हटलं, जे करताय तर नाही म्हटलं आम्ही जे श्रीमंत लोक आहेत त्यांच्याबरोबरच करतो. आणि मला म्हणे तुम्ही लय फास्ट बंद केलं अकाउंट असं तसं, म्हणजे हिंदीत हे सगळं कन्व्हर्सेशन. म्हटलं असं करू नका तुम्ही. मग म्हणे मला जॉब द्या. म्हटलं जॉब देतो. म्हणजे किती सॅलरी देणार? म्हटलं तुमचं स्किल तर कळू द्या. मग मी स्वतः सांगतोय नाही ₹1,00,000 सॅलरी दोघे तो बोलू. म्हटलं करोगे क्या मेरे लिए, वो तो बताओ. काय तुम्हाला येतंय ते तर नाही म्हणे मी हे चांगलं करू शकतो. म्हटलं काही हे सुरू करू काही मी आता. मग ते बरंचसं कॉन्व्हर्सेशन झालं. अर्धा तास वगैरे बोललो आम्ही. मग ते बऱ्याचशा स्टोरीज त्यांनी मला सांगितल्या, मी त्याला सांगितल्या बरंचसं काही. त्याला म्हटलं बाबा रे हे मला पहिलीच शंका आली होती, पण म्हटलं ते मला घरची भीती होत पण होती आणि हे सगळं, पण हे असं करू नका. नाही म्हणे आम्हाला जॉब नाही भेटत, हे नाही भेटत, मग सरकार असंच आहे, लोक तशीच आहेत आणि सो आम्ही हे करतो. झालं बरंचसं कॉन्व्हर्सेशन आमचं, पण त्याच्यातनं काही निष्पन्न झालं नाही. त्याला म्हटलं तू ये, म्हटलं मी तुझ्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो, भेट मला. पण ते काही पुढं वर्कआउट नाही झालं. परत त्याचा फोनही बंद लागला. नंतर मी 2-3 वेळा केला. तर मग चेन्नईवरनं मग येताना मला कळलं की ते माझा पूर्ण मेल ID हॅक झालेला आहे, सगळंच हॅक होतं. मग तो पूर्ण दिवस फोन बंद ठेवला मी. कुठलाही मला कॉल रिसीव्ह नाही, काही नाही. बरं माझे कॉल जे मला कोणी करत होतं ते दुसरीकडे जात होते, म्हणजे त्याच्याकडे जात होते. संध्याकाळी जेव्हा प्रोग्राम संपला, माझ्या मुलीला पण मी घेऊन गेलो होतो. माझी मुलगी माझ्याबरोबर होती, अजून एक मित्र होते आणि मग आम्ही एकाच प्रोग्राममध्ये 300, 350, 400 लोक होतो आम्ही. सो कार्यक्रम संपल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी बसलेलो होतो. तर देवर कॉलिंग मी की तुम्ही कुठे आहे. तर माझा फोन डायरेक्टली त्याच्याकडे जात होता. कुणाकडे? त्या माणसाकडे. मग मला आल्यानंतर भेटल्यानंतर हे म्हटलं की तुझा फोन कुठे आहे. म्हटलं माझ्याकडेच आहे. म्हटलं ते कोणीतरी तिसरंच माणूस उचलत आहे. मग आम्ही त्याला ते पूर्ण फॉर्मॅट केला, सगळं काही केलं तरी पण काहीच होत नव्हतं. फायनली पुण्यात आल्यानंतर मी फोन बदलला. मग परत ते सगळे पासवर्ड सगळे चेंज केले आणि त्याच्यानंतर मग बँक अकाउंट सुरू करायला परत मला 8-15 दिवस गेले. सो दिस इज द होल स्टोरी हॅपन्ड विथ मी. 2024 3 जूनला माझ्याबरोबर 2-3 जूनला माझ्याबरोबर घडलेली हा किस्सा आहे. इवन काल परवा दिवशी सुद्धा माझ्याबरोबर माझ्या एका मित्राबरोबर किस्सा असा घडला की त्याला सांगितलं की 238 करोड रुपयेच्या फ्रॉडमध्ये तुमचं नाव आलंय आणि तो तुम्ही केलाय. तर तो म्हणला नाही बाबा मी एकदम असा माणूस आहे आणि व्यावसायिक आहे, असं आहे तसं आहे. नाही म्हणे ते क्राईम ब्रँच हे ते त्यांनी सांगितलं, CBI कडनं ते आलं आणि ते सगळं त्याला सांगितलं. म्हटलं तुम्ही नसेल केला, आम्ही ॲक्सेप्ट करतो, तुम्ही सभ्य दिसताय, पण तुमचे डॉक्युमेंट्स वापरून तो फ्रॉड केलेला असू शकतो. तुम्ही कुठेतरी डॉक्युमेंट दिले असतील आणि तो केलेला असू शकतो. तुम्ही इथून पुढचे 24 तास अंडर ऑब्झर्वेशन आहात. तुम्ही फोन ठेवायचा नाही, व्हॉट्सअप कॉल कंटिन्यू चालू ठेवायचा. व्हर्च्युअल अरेस्ट. तर असं तुम्हाला ते करणार. मग ते म्हटले नाही बाबा मी इथं चौकीला जातो मी आणि तिकडे बघतो काय ते व्हर्च्युअल अरेस्ट. ते म्हटले काही नाही, तुम्हाला तसं पाहिजे तर तसं करतो, अडचण काही नाहीये. 2 मिनिटात तुम्ही काय जायची गरज नाही, 5-10 मिनिटात तुमच्याकडे पोलीस येईल, तुम्हाला जागेवरून उचलतील. पण आम्ही तुमच्या इज्जतीची, तुमची सोसायटीमध्ये मान सन्मान करायची, तुम्ही हे केलेलं नसेल या पोटी आम्ही तुमची गाय करतोय, तुम्ही आम्हाला उलट शिकवताय का. आणि देन ही वेंट. त्याला ते म्हटले की तू ते 24 तास चालूच ठेवायचं. आता बायका पोरं घरात आहेत, हा पूर्ण घाबरलेला आहे. बरं त्यांनी लगेच व्हॉट्सअपवरती ते CBIचं ते पाठवलं अरेस्ट, सगळं ते डॉक्युमेंट, शिक्का, सही, इच अँड एव्हरीथिंग धडाधड रिसिव्ह झालं. याच्यावरती मला ते खरं वाटलं. मग कुठं पैसे तुम्ही कुठं गुंतवलेले आहेत, काय केलेले आहेत, मग तुम्ही फ्रॉड केलाय ना, कुठं काय खरं सांगायचं. जर एकही गोष्ट खोटी निघाली तर मग हे ते असं ते त्यांना हे केलं. मग तो माणूस घरात नको म्हणून हॉटेलला जाऊन थांबला. रात्रभर म्हटलं मला झोप येत नव्हती, तो फोन जरी चार्जिंगला लावून मला ते चेहऱ्यावरती, मी कुठं फोन करायचं नाही, काय करायचं नाही, कुठली गडबड केली, कोणालाही फोन केला, कोणालाही काय केलं, तुम्हाला जागेवरती उचलणार. आणि तुमच्या आजूबाजूला आम्ही लोक पण आहेत आमची, कारण एवढा मोठा फ्रॉड आहे असं ते सगळं त्यांना हे केलं. मग त्यांच्या कुठं गुंतवणूक होत्या ते सगळं घेतलं. त्यांची काहीतरी जमीन वगैरे त्यांनी घेतली होती, तिकडे पैसे इन्व्हेस्ट झाले होते, त्यांच्याकडे काही पैसे नव्हते, गुंतवणूक नव्हती. आणि समवेअर टाटा AIGला काहीतरी त्यांची एक पॉलिसी होती 10.5 लाख रुपयाची, ते त्यांना विड्रॉल करायला लावले पैसे दुसऱ्या दिवशी. विड्रॉल केल्यानंतर ते पैसे क्रेडिट व्हायला 15 दिवस लागणार होते. आणि मग ते कधी क्रेडिट होणार हे त्यांना कळलं की ह्या म्हणलं 15 दिवस, त्यांनी समोरच्यांनी सांगितलं 15 दिवस.
15 दिवस सांगितले हे म्हटल्यानंतर मग मात्र त्यांनी तो फोन कट केला आणि परत त्यांच्याशी संपर्क नाही केला. नंतर जेव्हा हे चौकीला गेले, हे सगळं केलं, तेव्हा त्यांना सांगितलं की हे पूर्णपणे फ्रॉड होता. ते 15 दिवस ते जर नसतं सांगितलं तर मात्र ते तुमच्या म्हणजे ते तुम्ही जोपर्यंत पैसे त्यांना ट्रान्सफर करत नाही तोपर्यंत तुम्हाला खाली फोन ठेवले नसताना ते पूर्ण म्हटले असं एन्व्हायरमेंट निर्माण केलेलं होतं की विषयच नाही. म्हणजे मी ज्या दिवशी भेटलो तुम्हाला ते अक्षरशः मागे पूर्ण डिपार्टमेंटचं वातावरण वगैरे करतात अशा स्कॅम्स मध्ये. हे फारच डेंजरस विषय आहेत. मग कसं याच्यापासून म्हणजे वाचायचं? ऍक्च्युली ह्या गोष्टींची मुलींनी, तरुण मुलींनी आणि मुलांनी पण दखल घेतली पाहिजे. कारण आपण म्हणतो ना इंस्टाग्राम अकाउंट वगैरे हे ते ह्या गोष्टीचा खूप क्रेज वाढलाय. पहिलं आपण म्हणायचो की मुलं फेक आयडीनी बनवतात आणि मुलींना मेसेज करतात. आता तसं नाहीये. काही मुली सुद्धा आहेत जे फेक आयडीज बनवून मुलांना त्या ट्रॅपमध्ये अडकवतात आणि मग हळूहळू गोड गोड बोलून त्या सगळ्या गोष्टी काढून मग तो व्यक्ती ट्रॅप होतो आणि मग तो त्या फ्रॉडमध्ये अडकला जातो. म्हणजे मुलांनी पण ह्या गोष्टीचं हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण कोणत्याही मुलीला आपली पर्सनल डिटेल द्यायची नाही जोपर्यंत ती आपल्या ओळखीची आहे किंवा जवळची आहे. हे कसं ठरवणार ना? तर फोनवरती समजा फेसबुकवरनं मैत्री होते, इन्स्टावरनं मैत्री होते, फार चांगल्या गप्पा होतात, असं वाटतं की तू माझ्यासाठी, मी तुझ्यासाठी जीवच देणार आहे. मग त्या केसमध्ये काय होणार? ऍक्च्युली अशा गोष्टींमध्ये आत्ताचं जे सोशल मीडिया आहे ना, त्यांनी ही गोष्ट आपल्यासाठी खूप जवळची असली तरी पण त्यांनी असं ठेवलं पाहिजे की जास्त सोशल मीडियावर मैत्री नाही झाली पाहिजे आणि त्या लोकांशी जास्त इन टच राहायचंच नाही. म्हणजे ते लोक आपल्याला बोलतील की माझ्याकडे एवढा पैसा आहे, माझ्याकडे एवढं हे, मी ह्या विषयावर काम करतो, हे करतो, ते करतो, मोठ्या मोठ्या गोष्टी बोलून तो समोरचा माणूस अट्रॅक्ट होतं. ह्या गोष्टींना मुलींनी पण लक्षात ठेवलं पाहिजे, मुलांनी पण लक्षात ठेवलं पाहिजे की एखादा व्यक्ती आपल्याला जर अट्रॅक्ट करायचा प्रयत्न करतोय तिथं कुठेतरी व्हेरिफिकेशन केलं पाहिजे पहिलं की तो व्यक्ती खरंच आहे की नाही, त्या ह्याचा की तो व्हेरीफाईड आहे का, तोच आहे का, असे ह्या सगळ्या गोष्टी व्हेरीफाय करूनच पुढे फ्रेंडशिप वगैरे काय करायचं असेल ते करावं. नाही ते मध्ये पण असे पण किस्से आहेत ना, ते न्यूड व्हायला सांगितलं मग ते सगळ्यांना म्हणजे आधी फ्रेंडशिप करतात सोशल मीडियाद्वारे आणि मग हळूहळू क्लोज फ्रेंड्स होतात, मग त्यांचं रिलेशन आणि त्या गोष्टी, आणि मग हळूहळू व्हिडिओ कॉलवर यायला लावतात. व्हिडिओ कॉलवर मग आले की मग गोड गोड बोलून त्यांना पूर्ण नूड वगैरे व्हायला लावतात आणि मग नंतर सांगतात की धमक्या वगैरे देणं किंवा त्या व्यक्तीला टॉर्चर करणं की तू जर हे नाही केलं तर मी तुझा हा व्हिडिओ व्हायरल करेल, तू जर हे नाही केलं, ते नाही केलं, तुझा व्हिडिओ व्हायरल होईल. भीतीपोटी माणूस पैसेही देतो किंवा इतर काही गोष्टी पण करून बसतो. नंतर मग डिप्रेशन, ह्या त्या गोष्टी. आणि त्यांच्याकडे ऍक्सेस पण असतात. मी असं ऐकलं की त्या जवळचे जे काही आपले फोन नंबर लिस्ट असते त्याचे ऍक्सेस असतात किंवा आपल्या फेसबुक, इन्स्टाचे पण ऍक्सेस असतात जेणेकरून त्याच्यावर ते व्हायरल करू शकतात. आता ऍक्च्युली हॅकिंग इतकं सोपं झालंय ना सर, एखाद्याचा फोन हॅक केला ना त्याचे सगळे सोशल मीडिया अकाउंट्स ऍट अ टाइम सीज होतात. म्हणजे त्या व्यक्तीकडं ऍक्सेस भेटते त्याला आणि त्याच्याकडे ऍक्सेस झाली की आपल्याकडची ऍक्सेस बंद होते. हे पण ऑप्शन आले. म्हणजे तो सगळंच हँडल करणार, आपल्याला त्याच्यातलं काहीच करता येणार नाही. म्हणजे आपण त्याला मेसेज करून सांगूही नाही शकत दुसऱ्या व्यक्तीला की माझं अकाउंट सीज झाले म्हणून तुम्ही असं करू नका, तसं करू नका. सगळाच डाटा त्यांच्याकडे जातो आणि मग ते लोक मेसेज करणार आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये आपल्या फॉलोअर्सला वगैरे की असं असं आहे, मग पैशांची मागणी करणार, हे ते. मग त्यांना असं वाटेल की ज्याचा अकाउंट आहे तोच मला ह्या सगळ्या मागण्या करतो. माझ्या स्वतःच्या बाबतीत पण इन्स्टाला माझं आकाश.गोंदावले नावाने इन्स्टा आयडी आहे. तर सेम नावाने फोटो लावलेत, व्हिडिओ टाकलेत, मग आम्ही स्टॉक मार्केटचे तुम्हाला कॉल देऊ, मग तुम्ही एवढे पैसे द्या, किंवा असे बरेचसे फेक लोक करतायत. त्याच्यापासून मी कसं वाचावं, याच्याबद्दल काय आहे का? ऍक्च्युली सगळ्यात जास्त तर लोकांनी पहिला अकाउंट खोललं तर ते सांगावं की माझं अकाउंट हे आहे, माझा ऑफिशियल आयडी आहे. आता तुमचं अकाउंट आहे तर तुमचं ऑफिशियल आयडी आहे. लोकांनी व्हेरीफाय करावं ऑफिशियल कोणतं आणि फॅन पेज कोणतं. हे कसं करायचं? आकाश गोंदावले तिकडे पण लिहिलंय, थोडंसं काहीतरी चेंजेस केले, फोटो पण माझा सेम लावलाय, माझेच व्हिडिओ पण अपलोड केले. द्वारे होतंय सर. आजकाल एआयचा खूप गैरवापर पण केला जातोय. म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी वापर करावा तर गैरवापर पण होतोय की म्हणजे लोकांनी असं आपण म्हणतो ना की एखाद्या व्यक्ती, आता तुमचं दुसरं अकाउंट केलं त्यांनी, तर
तुमच्या अकाउंटला जर आहेत 2-2.5 लाख रुपये 2-2.5 लाख फॉलोअर्स आहेत आणि त्यांनी जे अकाउंट बनवले त्याला फॉलोअर्स कमी आहेत किंवा फॉलोईंग कमी आहेत, तर माणसाने तिथं पहिलं व्हेरीफाय करावं की आता तुमच्या अकाउंटला ब्ल्यू टिक आहे, तर त्यांनी व्हेरीफाय करावं की हा 2 अकाउंट मधला डिफरन्स बघावा, आधी बारीक बारीक गोष्टी बघाव्या, तरच त्या गोष्टीला फॉलो करावं. मी स्वतः तर काहीच नाही करू शकत, कारण एवढे माझ्या नावाने अकाउंट ओपन झाले, 10-12 अकाउंट्स आहेत आता इन्स्टाला स्वतः, तर मी त्याला काहीच नाही करू शकत. नाही, लोकांनी त्याची प्रिकॉशन्स घेतली पाहिजे. लोकांनी ते व्हेरीफाय करून हे केलं पाहिजे. किंवा एखादा व्यक्ती तुमचा क्लोज आहे आणि म्हणजे तुमची ओळख झाली आहे आणि तो तुमचा क्लोज आहे, तर मग त्या व्यक्तीनी तुम्हाला कॉल करून व्हेरीफाय केलं पाहिजे, बाबा मी 2 अकाउंट बघितले, नेमकं तुमचं कोणतं अकाउंट आहे, ते व्हेरिफिकेशन होतं. मग आपल्याला त्या गोष्टी पुढे हे करता येतात, म्हणजे स्वतः पण तो सेफ राहतो आणि तुमचं पण सेफ राहतं. इव्हन मी सुद्धा कोणाला फॉलो करत असताना हा विचार करणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, सोशल मीडियावरून पैशाची मागणी केली असेल किंवा काही जरी करणारच नाही पहिली गोष्ट, कोणी माझ्यासारखा माणूस नक्कीच नाही करणार, पण जर करत असेल माझ्या अकाउंटवरून अशी मागणी येत असेल तर नक्कीच समोरच्या व्यक्तीने आवेल ठेवणं गरजेचं आहे. हो. आणि इंस्टाग्राम, फेसबुक ह्या त्या ज्या सोशल प्लॅटफॉर्म आहेत ना, इथं शक्यतो नंबर शेअर करणं टाळलं पाहिजे. आपण नंबर शेअर करतोय तर आपला ऍक्सेस, आता आपण एखादी गोष्ट बोलतोय आणि आपण थोड्या वेळानंतर गुगलवर गेलो किंवा इंस्टाग्रामच्या फीडवर गेलो ना, आपल्याला ती गोष्ट दिसते, तर हे काय आहे, व्हॉइस रेकग्नायझेशन आहे. हे प्रत्येकाच्या फोनमध्ये इनबिल्ट असतं. ही गोष्ट बऱ्याच लोकांना माहिती नाही. तर मग ह्या गोष्टीचं आपण केअरफुल असलं पाहिजे की बारीक बारीक गोष्टी आपण काय बोलतोय किंवा काय ते बंद सुद्धा करता येतं, असं नाही. म्हणजे हा फोन इथं ठेवलेला आहे, म्हणजे मी जरी माझ्या बायकोशी प्रायव्हेट बोलत असेल तर फोन रेकग्नायझेशन होतं. कारण तुम्ही कधी कधी सर असा विचार करताल किंवा बोलताल की नाही मला आज हे खावंसं वाटलं, तुम्ही इंस्टाग्रामच्या फीडवर गेलात किंवा सर्च ऑप्शनला गेलात तर तुम्हाला त्या गोष्टी दिसतात. असं बऱ्याच वेळा होतं. तर मग ह्या सगळ्या व्हॉइस रेकग्नायझेशनमुळे. मला माझे एक मित्र पण सांगत होते की तुम्ही फोन जर बाजूला ठेवताय आणि तुम्ही जे काही चर्चा करताय फोनमध्ये किंवा त्यांच्या सर्व्हरवरती ती चर्चा हे होते, फोन बंद आहे, हा ठेवलेला आहे, ऍक्सेस असते सर ती. म्हणजे त्याचा पण गैरवापर होऊ शकतो किंवा मी कोणाबरोबर बोलतोय काय करतोय, इट्स क्वाईट डेंजरस. आपला डाटा विकला जाऊ शकतो किंवा इतर काही गोष्टी घडू शकतात. आपला जो पर्सनल डाटा आहे त्याचा काहीतरी गैरवापर पण होऊ शकतो ह्या गोष्टींमधून. तर त्याच्यासाठी आपण मध्ये मी हनी ट्रॅप नावाचा एक प्रकार ऐकला होता. व्हॉट इज इट? हनी ट्रॅप इज लाईक, हा पण सायबर क्राईमचाच प्रकार येतो. तर थोडंफार ह्याच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर ऍक्च्युली मी अजून ह्याची केस केली नाही हनी ट्रॅपची, बट इंटरलिंक म्हणतो ना आपण की एकमेकांना लिंक चेन असती, ती स्कॅमर्स असतात ना त्यांची चेन असती. जसं ते बचत गटांच्या बायका वगैरे असतात, त्या म्हणतात माझ्याकडे हे प्रोडक्ट आहे, मग त्यांनी ते दुसरीला सांगितलं की तू हे प्रोडक्ट विक, तुला मी एवढे पैसे देते. तशी ती चेन असती त्यांची आणि मग एखाद्या व्यक्तीला फसवतात त्याच्यामध्ये आणि ते ट्रॅप होतो. मला आहे ना माझ्या फेसबुक अकाउंटला खूप साऱ्या मुलींचे आय लाईक यू असे असं ते आणि सुंदर सुंदर मुली असतात. आता मी लाईक करण्यासारखं आहे का नाही हे मला चांगलं माहिती आहे, बट ते तसे मेसेजेस येतात. मग इट इज मला कुठेतरी अडकवण्याचा प्रयत्न किंवा असंच काहीतरी याच्यातनं लगेच कळतं. तो काही एवढा वेडेपणाचा भाग नसावा आणि ह्याच्यापासून लोकांनी सावध राहिलं पाहिजे, हे पण महत्वाचं आहे. अजून एक माझे मित्र आहेत, फार रेप्युटेड नाव आहे, त्यांच्यावर पण रिसेंटली मागच्या महिन्यात एक किस्सा घडला की त्यांचा आवाज म्हणजे सेम आवाजात बोलणारा माणूस काहीतरी विचित्र बोलतोय, काहीतरी करतोय आणि त्यांचे फोटो वगैरे सुद्धा न्यूड करून त्यांना ते पाठवले. आणि जर हे तुम्हाला सोशल मीडियावरती व्हायरल नसेल होऊ द्यायचं तर अमुक धमुक पैसे द्या असं त्यांना ते धमकावण्यात आलं. ट्रॅप आहे तो. मग त्यांनी ते काहीतरी 4-5 हजार रुपये दिले. त्यांच्या लक्षात आलं की हे काही थांबणार नाहीये. ते परत त्यांनी पैशाची मागणी केली. मग यांचे ओळखीचे पोलीस अधिकारी वगैरे होते, त्यांनी त्यांना फोन करून सांगितलं असं असं माझ्या बाबतीत घडतंय. त्या नंबरवरती फोन केला, परत ते पूर्णपणे बंद झालं त्यांच्या बाबतीत. अशा गोष्टी काही घडत असतील तर पहिल्यांदा मुलींना किंवा मुलांना, तरुण लोकांना जास्त ह्याचा त्रास होतो. त्यांनी असं काही लक्षात आलं की पहिल्यांदा पोलीस चौकीला जवळच्या किंवा एखाद्या सायबर ब्रांचला अप्रोच करावं. कारण एकदा गोष्ट स्टार्ट झाली ना
ती आपण म्हणतो जाऊ दे 2 दिवसांनी जाऊन ती सांगेल, संपणार नाही पोलीस चौकीला जात नाही हो, हो, तोपर्यंत. हो. ते वाढत जातात. म्हणजे तुम्ही आता 5 दिले, नंतर 50 दिले, नंतर तुम्ही जोपर्यंत पैसे संपतील तुमचे हो. आणि तुम्हाला ते हॅरॅसमेंट करायचं काही सोडणार नाही, तुम्हाला शेवटी चौकीलाच जायचंय, तर सुरुवातीलाच चौकीला जाऊ. सुरुवातीलाच जाऊ. काय इज्जत जायची तेवढी जाऊ द्या, काय व्हायचं ते ते होऊ द्या. चांगलं असू द्यात वाईट असू द्यात, इन्फॉर्म केलेलं केव्हाही चांगलं. Right. आणि मुलींच्या बाबतीत असं होतं की मुलींना भीती असते की आपण घरी जर कळलं तर काय होईल, किंवा घरची फॅमिलीची परिस्थिती ह्या त्या गोष्टी इज्जत जर समजलं तर काय होईल आजूबाजूला. तर अशा वेळेस सायबर डिपार्टमेंट किंवा फॉरेन्सिक डिपार्टमेंट असेल, पोलीस डिपार्टमेंट असेल, तर हे मुलींना खूप चांगलं सहकार्य करतात. त्या मुलीचं नाव किंवा हे सगळ्या गोष्टी हे हिडन ठेवलं जातं आणि तिला कंप्लेंट न हे करता सुद्धा ते त्या गोष्टीवर काम करू शकतात किंवा त्या गोष्टीवर ऍक्शन घेऊ शकतात डिपार्टमेंट. असे खूप सारे मुलींच्या बाबतीत पण किस्से आहेत, त्यांना ब्लॅकमेलिंग करणं किंवा त्यांचे फोटो न्यूड करून आवाज करणं, व्हायरल करणं, आणि मग ते वाचावं याच्यासाठी मुली पण म्हणजे हवं ते नको ते गोष्ट करायला तयार होतात. हो हो. फक्त मुलींनी हेच व्हेरीफाय केलं पाहिजे की आपण कोणाशी बोलताना, व्हिडिओ कॉलवर बोलताना किंवा ह्या त्या गोष्टी करताना आपण थोडं अलर्ट राहिलं पाहिजे आणि मुलांनी राहिलं पाहिजे, कारण ह्या ट्रॅपमध्ये मुलीच नाही तर मुलं पण फसतात. हे जे लोक लुटायलाच बसलेले आहेत आणि त्यांना कोण मुलगा असेल मुलगी असेल त्यांना कशाची काही घेणं देणंच नाहीये ना, त्यांच्या इज्जतीची घेणं देणं कशा, त्यांना पाहिजेत पैसे. आणि तुम्ही जोपर्यंत सगळे पैसे संपवत नाही त्यांच्यावरती तोपर्यंत ते काही थांबत नाही, म्हणजे ते थांबणारच नाहीये. ती कन्सेप्ट क्लिअर आहे. तुम्ही किती देऊ शकता एवढाच प्रश्न आहे. ज्या दिवशी तुम्ही द्यायचं बंद करा त्याच दिवशी थांबणार आहेत, अदरवाईज ते तुमचं सगळं तुम्हाला एक्सपोज करूनच थांबणार आहेत. त्याच्यापेक्षा त्यांनी एक्सपोज करण्यापूर्वी पोलीस चौकीला जाणं हा सगळ्यात बेस्ट उपाय आहे. राईट. बरं, आणखीन काय सांगू शकाल सायबर क्राईम बद्दल? ऍक्च्युली सायबर क्राईम खरं तर आता हा जो कन्सेप्ट आहे सायबर क्राईम हा खूप कमी आहे. आणि ह्या गोष्टीची एखाद्या व्यक्ती जर सायबर रिलेटेड किंवा कम्युनिकेटिव्ह डिव्हाइसेस रिलेटेड जर तो असेल, कम्प्युटर, फोन ह्या त्या गोष्टींमध्ये IT सेक्टरवाला असेल, तर तो माणूस शक्यतो ह्याच्यात फसत नाही. बट लोकल माणूस जो असं इतर गोष्टींमध्ये, मग ते मेडिकलवाले असू द्यात, सोशल वर्कर असू द्यात किंवा इतर कोणी असू द्यात, राजकारणी व्यक्ती जरी असला तरी तो माणूस फसतो त्याच्यामध्ये. तर त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण कुठे एक्सपोज होतोय, कुठे काय करतोय, अशा काही गोष्टी लक्षात आल्या पटकन आपण त्याचे प्रिकॉशन्स घेतले पाहिजे. या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. आणि सायबर क्राईम शिकण्यासारखा विषय. मला असं वाटतं आत्ता सायबर क्राईमचे शिकणाऱ्या स्टुडंट्सची शक्यता खूप कमी आहे, स्ट्रेंथ खूप कमी आहे. म्हणजे 3च कॉलेजेस बनल्यानंतर स्ट्रेंथ कमीच असणार आहे. खूप कमी आहे. म्हणजे आहेत इन्स्टिट्यूट्स आहेत, बट आपल्यावर आहे की आपण आपल्याला जर ती स्किल आहे. काही लोकांना माहितीच नाही की त्यांना माहिती आहे की मला एवढं सिक्युरिटी प्रोव्हाइड करता येते, हे करता येते, ते करता येते, बट मला हे वाढवण्यासाठी कुठं जायचंय, काय करायचंय हे मुलांना माहितीच नसतं. अशा वेळेस त्यांनी थोडंसं ह्या गोष्टींसाठी त्यांनी सोशल मीडियाचा, गुगलचा ह्याचा वापर करावा. येस. मला एक सांगा, एखादा व्यक्ती आहे किंवा मुलगी आहे, मुलगा आहे, वडेवर जो कोणी आहे, नागरिक आहे, त्याला जर सायबरमध्ये अडकवतायत किंवा तो अडकतो असं जर कळलं तर त्याला भीती वाटते पोलिसांकडे जायची किंवा बाहेर सोसायटीला कळण्याची. अशा वेळेला तुम्ही जे स्टुडंट आहात, फॉरेन्सिक सायन्सवाले किंवा सायबर क्राईमवाले, अशा स्टुडंटची हेल्प घेऊ शकतात का ते? हो, डेफिनेटली. त्यांनी कधीही असं जर वाटलं आणि आपल्या ओळखीत जर असा कोणी व्यक्ती आहे जो त्या फील्डमध्ये आहे, त्यांनी इमिजिएटली कॉल करावं. कारण आपण एखाद्या वेळेस असा विचार करतो कशाला फोन करायचा त्याला, जाऊ दे आपण बघूयात, एवढं काय होणार नाही. ते नंतर वाढलं मग ते अंगलट येतं. आणि मग अशा गोष्ट बारीक असताना जेव्हा ते एखाद्याला अप्रोच करतात ना, काहीतरी सल्ला येतो की बाबा तुला हे केलं पाहिजे, तू ते केलं पाहिजे. किंवा आमच्यासारख्या स्टुडंट्सला, फॉरेन्सिक्सच्या असू द्यात, सायबरच्या असू द्यात, डिपार्टमेंटमधलं कोणी असू द्यात, त्यांनी जर लगेच अप्रोच केलं ना तर काहीतरी सांगता येतं की बाबा तू पटकन जा, हे कर, पटकन जा, ते कर. किंवा कंप्लेंट रजिस्टर न करता देखील खूप गोष्टी केल्या जाऊ शकतात त्यांची आयडेंटिटी हाईड करण्यासाठी. तर मग त्याची हे घ्यावी मुलांनी. ओके. प्रगती, तुमचा नंबर दिला खाली, जर कोणाला असे काही प्रॉब्लेम आले तर तुम्ही त्यांना मदत करू शकाल? नक्की. मी ऑलवेज समाजासाठी काहीतरी करणं
माझं कर्तव्य आहे. तर ही प्रेरणा कुठून आली समाजासाठी काहीतरी करायची? तेच ज्यावेळेस सोशल वर्किंगमध्ये उतरले मी आफ्टर 12th, ज्यावेळेस स्वतः ॲडमिशन लाईन हे ते वर्क करायला लागले, मग तेव्हा कुठंतरी वाटलं सोशल फील्ड म्हणजे दुसऱ्यांचं इन्स्पिरेशन घेऊन मी माझ्या सरांचंच इन्स्पिरेशन घेतलं, धम्मराज सरांचं, की त्यांनीच एक कॉर्नर त्यांचं समाजासाठी ठेवलं आहे की हा आपला सोशल टाईम आहे, कम्युनिटीसाठी हा टाईम दिलाच पाहिजे. तर मग मलाही कुठंतरी असं वाटलं की ठीक आहे, माणूस प्रत्येक फील्डमधले माणसं असू द्यात, कोणताही फील्डमधलं असू द्यात, त्यांनी समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. कारण आपण भारतीय नागरिक आहोत, आपण कम्युनिटीमध्ये राहतो, तर कम्युनिटीसाठी आपण काहीतरी असलं पाहिजे. तुझ्या आयुष्यातले असे 4-5 लोक ज्याच्यामुळे तुला असं वाटतं की तू आज या ठिकाणी आहेस? पहिलं तर माझे मम्मी पप्पा, आणि दुसरं म्हणजे माझे मार्गदर्शक माननीय धम्मराज साळवे सर आणि संतोष शिंदे सर. ह्या 2 व्यक्तींनी मला खूप नेक्स्ट लेवलला नेऊन ठेवलं आहे खरं तर. आणि मी आज जे काही आहे, मी वुमन एम्पॉवरमेंटवर हे घेते, प्रोग्राम्स घेते, सायबर क्राईम अवेअरनेसवर प्रोग्राम्स घेते. ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मला बळ देणारे हे 2 व्यक्ती आहेत, सर धम्मराज सर किंवा संतोष सर. तर सायबर क्राईमवरती काही प्रोग्राम घ्यायचं एखाद्या सोसायटीमध्ये किंवा कंपनीमध्ये जर कोणाला इच्छा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क केला तर घेऊ शकाल? येस, नक्कीच. ज्या लोकांना सायबर क्राईमवरती काही अवेअरनेस प्रोग्राम किंवा काही घ्यायचं असेल तर नक्कीच मॅडमशी संपर्क आम्ही खाली नंबर देऊ, त्याच्यावरती तुम्ही करू शकाल. मॅडम हे समाजसेवेसाठी किंवा समाजासाठी करू इच्छितात तर डेफिनेटली तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. हे सामाजिक कार्य करताना अशी काही अडचण आली का मोठी, ज्यावेळी असं वाटलं की जाऊ दे हे समाज कार्य बंद करावं आणि आपलं करिअर फोकस करावं, असं कधी विचार आला का? एखादी घटना? ॲक्च्युली पहिला डिफेन्स घरातून असतो. समाजकारण, राजकारण, लोकांना ह्यातला डिफरन्सच माहीत नाही पहिली गोष्ट. माझ्या फॅमिली बाबतीत पण तेच झालं. पप्पांना कधीच आवडत नव्हतं मी सोशल फील्डमध्ये जावं किंवा समाजासाठी काहीतरी करावं. त्यांना समाजकारण आणि राजकारण हे एकच वाटायचं. मला नेहमी म्हणायचे, बाळा राजकारण खूप खोटं आहे, जाऊ नको पडू यात. मग माझी मोठी बहीण, हिचा खूप मला सपोर्ट आहे. माझ्या सगळ्यात जास्त यशाचं क्रेडिट मी तिला देईल खरं तर. ती प्रत्येक गोष्टीमध्ये पप्पांना समजवते किंवा फॅमिलीला समजवते. मग अशा बारीक बारीक गोष्टींमध्ये मग पप्पांना मी एक दिवशी सांगितलं, पप्पा समाजकारण आणि राजकारण ह्यामधला फरक त्यांना मी सांगितला. आणि मग त्यांचं ज्यावेळेस पेपरला फोटोज येणं, कॉन्स्टंटली नावं येणं, रयतच्या माध्यमातून मी काय काम केलं काय नाही हे सगळं त्यांना बाहेरून समजायला लागलं, त्यावेळेस त्यांना वेगळं हे वाटलं की नाही का आपली मुलगी वाईट गोष्टीमध्ये नाहीत, कुठेतरी चांगल्या प्लॅटफॉर्मवर आहे किंवा कुठेतरी चांगल्या गोष्टीसाठी रिप्रेझेंट करते. मग ते पहिलं तर घरातून हे होतं. मग हळूहळू आता घरचे सुद्धा सपोर्ट करतात. ते स्वतः मला सांगतात, एखाद्या गोष्टीला मी नाही म्हटले की ते म्हणतात, ते मला मोटिवेट करतात की नाही बाबा तू हे कर, तू हे केलं रेज विद्यार्थी विचार मंच नक्की काय काम करतो आणि तुमची काय तिथं भूमिका आहे? येस, ही जी संस्था आहे ती गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी काम करते. आमचे काही बुलेट पॉईंट्स आहेत, कला, क्रीडा, शिक्षण, महिला सक्षमीकरण, तर ह्या क्षेत्रामध्ये काम करते. ह्या क्षेत्रामधील जे विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येतात की एखादा स्टुडंट आहे तो म्हटला की मला फीज भरण्यासाठी अडचण आहे किंवा मी ह्या शाळेत शिकतो, माझ्या फीजमुळे माझं एज्युकेशन थांबलंय, तर मग त्या ठिकाणी रयतला काय करता येईल ह्याची आम्ही हे प्रयत्न करतो की रयत म्हणून आम्हाला तिथं हो म्हणजे एखाद्या व्यक्तीचं शिक्षण जर थांबतंय पैशांमुळे, असं नाही की प्रत्येक वेळेस आम्ही आर्थिक मदत करतो, बट तिथं बोलून त्या ठिकाणी समजावून की बाबा तुम्हाला असं आहे. तिथं लिगल गोष्टींचा वापर केला जातो, काही सेक्शन्स आहेत IPC मध्ये आहेत किंवा काय इतर गोष्टींमध्ये आम्ही तिथे रिप्रेझेंट करतो आणि तिथे सांगतो की ही गोष्ट चुकीची आहे, तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याचं शिक्षण नाही थांबवू शकत. आणि होता होईल तेवढा लिगली करण्याचा प्रयत्न, होता होईल नाही शक्यतो लिगली करण्याचाच प्रयत्न असतो आमचा. असे खूप सारे विद्यार्थ्यांना शिक्षण थांबतात आणि तुम्ही त्यांना हेल्प करता. ज्यांना शिक्षणामध्ये काय अडचण आहे अशा लोकांनी सुद्धा मॅडमशी संपर्क करा. तुम्ही रयतमध्ये काय पोस्टवरती किंवा काय तुमचं? मी आता सहसचिव म्हणून आहे, जॉईंट सेक्रेटरी म्हणून माझं पद आहे.
ओके, फंटास्टिक. म्हणजे रेल्सच्या माध्यमातून सुद्धा तुमचं सामाजिक कार्य चालू सुरू आहे. आहे. बरं, काय संदेश द्याल? आज यंग आहात, मुली या वयामध्ये कुठेतरी 21 वर्ष, पुढच्या 2-4 वर्षात करिअर सेट करून लग्न करून सेटल व्हायचा विचार करतायत आणि तुम्ही आज या समाजाला काहीतरी देणं लागतंय म्हणून कार्य करताय, तर काय संदेश द्याल यंग मुलींना किंवा मुलांना? ॲक्च्युली मुलींनी लग्नाचा विचार करावा, बट अशा वेळेस करावा जिथं त्या त्यांच्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. कारण आत्ता फॅमिलीवर सुद्धा कोणी ट्रस्ट करू शकत नाही, अशा सुद्धा केसेस आहेत. तर पहिल्यांदा मुलींनी स्वतःच्या पायावर उभं राहणं, शिक्षण घेणं, समाजासाठी तर आपण देणं लागतोच आहे. मी असं नाही म्हणत की ऑल टाईम आपण समाजासाठीच दिला पाहिजे, आपलं सगळं काम वगैरे सोडून, तसं नाही. बट मुलींनी आधी त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांची जी आवड आहे त्यासाठी, जर फॅमिलीमधून नकार आहे तर स्वतः त्या गोष्टीसाठी फाईट करून किंवा एखाद्या व्यक्तीला अप्रोच करून तिथे उभं राहणं, स्टँड फर्मली तिथे डिफेंड करणं, स्वतःच्या पायावर उभं राहणं, ते प्रूव्ह करून दाखवणं आणि मग पुढच्या गोष्टींचा विचार करावा मुलींनी. म्हणजे लग्नानंतर जरी नवरा म्हटला की बाबा तू घरी बस, काय काम आहे तुझं, हे कर ते कर, त्यांनी तिथं उत्तर दिलं पाहिजे असं. छान. अजून काही तुम्हाला ॲड करायचं आहे? नाही. तर प्रगती, तुम्ही इथं आलात त्याबद्दल तुमचं मनापासून थँक्यू. मित्रांनो, जर तुम्हाला सायबर क्राईम रिलेटेड कुठलाही फोन येतात असेल, त्रास होत असेल आणि तुम्हाला पोलिसांकडे जायची भीती वाटत असेल, इज्जतीची भीती वाटत असेल, तर नक्कीच प्रगती मॅडमशी तुम्ही संपर्क साधू शकता. त्याचबरोबर ज्यांना शिक्षणासाठी काही अडचणी येतात, फीला प्रॉब्लेम आहे किंवा काहीही अडचण आहे, त्या रिलेटेड सुद्धा काही विषय असेल तर तुम्ही प्रगती मॅडमशी संपर्क करू शकता. 21व्या वर्षी एका मुलीनं या धैर्यानं समाजामध्ये उभं राहणं, लोकांना मदत करणं, हे फारच कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की एक विजेता, रिअल हिरो हे अशाच पद्धतीचे असतात. सो प्रगती मॅडम, तुम्ही इथं आलात आणि बहुमोल असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. थँक्यू सर.